कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही। पुढच्या 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। मुख्यमंत्री लाईव्ह बघा काय म्हटले ते की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले, पण 10,000 मिळाले नाहीत। आम्हाला 10,000 मिळाले, पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। ज्यांना 2 हेक्टरचे पैसे मिळाले, आता त्यांच्या खात्यात 3ऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय, जर ते 3 हेक्टरवाले असतील तर। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। माझी अशी अपेक्षा होती, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे। आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं। आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता FIR दर्ज होतोय। त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपणही दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे। त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आता काय ऍक्शन घ्यायची, त्यांच्याकडनं माफी मागायला लावा। खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? त्यांना मागायला लावा माफी। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। मुख्यमंत्री लाईव्ह का आले मित्रांनो? कारण की त्यांना समजलं की आता शेतकरी पेटला आणि शेतकऱ्यांना जर पैसे नाही दिले तर काहीतरी अपरित घडणार आणि म्हणूनच घाबरून आता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसाचं आश्वासन दिलं। मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।